प्रभाग क्रमांक 18 मधील महानगरपालिकेच्या हद्दीत बुजुर्ग समितीच्या नावाने राखीव असलेल्या जागेवर काही व्यक्तींकडून अतिक्रमणाचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत समाज बांधव व स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार संबंधित जागा सन 1999 पासून बुजुर्ग समितीच्या नावाने राखीव असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या परिसरात गोरगरीब, गरजू, महिला व कष्टकरी वर्ग मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. त्यामुळे या जागेवर सुसज्ज अभ्यासिका, ग्रंथालय तसेच महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मागच्या 30 वर्षापासून आहे ना, आमच्या बुजुर्ग मंडळाची एक जागा आहे. कुंटा नाका येते. मागच्या 30 वर्षापासून ती जागा बुजुर्ग मंडळाची आहे. ती संस्था रजिस्टर आहे, प्रभाग क्रमांक 18. ते आमच्या संस्थेच्या ताब्यात आहे ती जागा. पण आता काही लोक आहेत ना, त्या जागेवर ही जागा आमची आहे, जुने स्वतःच्या घराच्या पावत्या दाखवून ही जागा आमची आहे अशा पद्धतीने जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतात तिथल्या स्थानिक लोकांकडून. ऍक्च्युली त्या जागेत आहे ना, त्यांचा काय संबंध नाही. 30 वर्षापासून ती जागा रिकामीच आहे. आज ॲज ऑन डेटला ती जागा रिकामीच आहे. पण आता कुठं तर आहे ना, ती जागा माझी आहे, मी या जागेची पावती केलेली आहे असं अनधिकृत पावत्या करून हे लोक आहे ना, आज जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करायला लागले. त्यासाठी आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिले, पोलीस कमिशनरला निवेदन दिले आणि आता कुलकर्णी साहेबांना भेटायला नाही मिळाला तर आता तुम्ही बघताच आहे, माझ्या पाठीमागं बऱ्याचशा महिला आहेत. जर हे झालं नाही तर आम्हाला या जागेच्या संदर्भात मोर्चा काढावा लागेल आणि उग्र आंदोलन आम्ही करायला तयार आहे. हे जाणीवपूर्वक मुद्दाम होऊन प्रवीण निकाळजे यांच्या मृत्यूनंतर ही जागा कब्जा करायचा प्रयत्न करायला लागलेत. त्यासाठी आम्ही सगळे निवेदन वगैरे दिलेले आहेत. 100% शेवटी समाजाच्या पुढं काहीच नाही. शेवटी समाज महत्वाचा आहे. आणि ही वैयक्तिक वापरासाठी नाही, हे समाजाच्या महिलांना विविध उपक्रम, मुलांना अभ्यासिका यासाठी ही जागा आम्ही लढणार आहे. त्यासाठी मात्र गेल्या काही दिवसांपासून काही व्यक्ती या जागेवर स्वतःचा मालकी हक्क सांगून जागा बेकायदेशीररित्या बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जागेची कागदपत्रे तपासावीत, चौकशी करावी आणि अतिक्रमणाचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. आता आम्हाला फाजी म्हणूनच आम्ही आता उभारले ना, आता काय झालं तर ती मिळवून दाखवणारच आम्ही जागा ती. काय करायचं ते करू द्या, त्यानं कुठं जायचं तिथं जाऊ द्या. आम्ही बी तिथं आहे, तिथं राहता तिथंच त्यानं बी. ती माझी जागा म्हणतो. किती दिवस त्याला 30-35 वर्षापासून तिथं बोर्ड बी लावलं होतं, बोर्ड बी त्यानं काढून टाकलाय तिथं. आता माझी जागा कुठली आली उठून? ती निकाळच्या मेल्यापासून त्यानं आता उठून बसलाय. आता त्याला कोणी वारस नाही, कोण काय नाही. एवढे लोक आहो की आम्ही वारस त्याला. आता पुढे जनता वारस असताना ह्याला कसं घालू द्यायचं आम्ही? पुढच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे. पुढच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे आम्हाला. काय तर त्यांचं भविष्य घडायला नको. पुढच्या मुलांचं ते त्यांच्या बायका घरातले हे करून त्यांनी समोर झाल्यात. आमच्या बायका आम्ही काय तर घेईल माघार म्हणून ग बसलो तर ग बसायला तयार नाही. त्यांनी आमच्या मुलांसाठी पाहिजे आम्हाला ती जागा. मुलींचे शिक्षण, कॉम्प्युटर किंवा क्लासेस लावायसाठी आम्हाला तिथं पाहिजे तिथं जागा. आमचे लहान आता आम्ही गोरगरीब करून खाणारी माणसं आहो. आम्हाला काही बाहेर ट्युशन लावण्याची गरज नाही लागत. जरी आम्हाला सरकारी महापालिकेतर्फे भेटला, आम्हाला कुठलं नगरसेवकांनी आम्हाला दिलं तर त्याच्यातून आम्ही काहीतरी आमच्या मुलांसाठी काहीतरी करू, आमच्या मुलांचं भविष्य काहीतरी करू ना. आम्ही कुठं जायचं? आम्ही गोरगरीब करून खाणारे. ही बुजुर्ग लोकांची जागा आहे, त्यांनी स्वतःची माझी जागा आहे म्हणून त्यांनी हे करायला लागले. संजय नगर, तक्षशील नगर आणि पंचशील नगर परिसरातील नागरिकांच्या हक्काचा विचार करून या जागेचे संरक्षण करावे अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.